10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 26 जुलै रोजी संयुक्त मोर्चाची घोषणा केली. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा हा मोर्चा निघणार असून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. यावेळी त्यांनी पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून संताप व्यक्त करत गंभीर प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी 50 ग्रॅम पावडर टाकेल मुंबई पोलीस कर्मचाऱ्याच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत हा पोलीस ड्रग सप्लायर आहे का असा सवाल उपस्थित केला. याशिवाय नीट पेपरफुटी, दिल्लीतील सीजेपी आंदोलन आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून भाजप सरकारवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारांवर तातडीने कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलनासाठी जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एका पोलिसाने 50 ग्रॅम पावडर टाकेल अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ त्यांच्या पाहण्यात आला. याबाबत त्यांनी संताप व्यक्त करत हा पोलीस ड्रग सप्लायर आहे का, पोलिसांकडे पावडर कुठून आली असा सवाल उपस्थित केला. हा व्हिडिओ आपण मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरे म्हणाले की पेपरफुटीला जे जबाबदार असतील त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या. भविष्यात अशी घटना पुन्हा होणार नाही याची सरकारने हमी द्यावी. हे आधी केले असते तर इतका मोठा संघर्ष निर्माण झाला नसता. त्यांनी भाजपवर टीका करत काँग्रेसच्या काळात ज्या आंदोलनांवर भाजपने राजकारण केले आज त्याच प्रकारची भूमिका भाजप घेत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रामधले पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करतात, काही त्रास देत नाहीये, काही गोष्टी झाल्यात. माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय, मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? मग हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला